साजूक तुपातला शिरा चला करूया। त्यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे। ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने 3 वाटी पाणी घ्यायचे आहे। प्रमाण बरोबर घेतलं की शिरा छान होतो। आणि ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने 1.5 वाटी साखर घ्यायची आहे। साखर विरघळण्यासाठी आपण पातेले गॅसवर ठेवू। तोपर्यंत इकडे आपण रवा भाजून घेऊ। ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घालून घेऊ। तूप विरघळले की त्यात रवा घालून घेऊ व रवा चांगला भाजून घेऊ। रव्याचा चांगला कलर बदलेपर्यंत भाजून घेऊ। तूप जेवढं जास्त घालेल तेवढा शिरा छान होतो। आपला रवा भाजून झालेला आहे। परत आपण 1 चमचा तूप घालून घेऊ। त्यात काजू, बदाम, मनुके सर्व तळून घेऊ। हे आता आपले तळून झालेले आहेत। त्याला मंद गॅसवर तळून घ्यायचे आहे। लास्टला मनुके घालायचे आहे। मनुके अगोदर घालायचे नाही। आता हे सर्व साहित्य काढून घेऊ। आता त्यात आपण तयार करून घेतलेले साखरेचा पाणी घालून घेऊ। त्यात खायचा थोडा केशरी कलर घातलेला आहे। पटपट विरघळून घ्यायचं, नाहीतर गुठळ्या बनतात। एकसारखं ढवळून घ्यायचं आहे। एक पण गुठळी बनली नाही पाहिजे। 1 वाटीला 3 वाटी पाणी, 1.5 वाटी साखर, खायचा ऑरेंज कलर घातलेला आहे। पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण घातलं की आपला साजूक तुपातला शिरा एकदम छान होतो। त्यात आपण वेलची पूड, जायफळ, काजू, बदाम, मनुके घालायचे आहे। आता आपण जायफळ आणि वेलची पूड घातलेला आहे। त्यात थोडे काजू बदामाचे काप घालून घेऊ। आणि आता आपला शिरा छान झालेला आहे। त्याचा कलर पण छान आलेला आहे। तुम्हाला कलर जर आवडत नसेल तर न कलर घालता पण केला तरी चालतो। आता आपण वरून थोडे 1 चमचा तूप घालून घेऊ। तुपामुळे चव छान येते आणि आपला शिरा अगदी व्यवस्थित मऊसूत झालेला आहे। आता आपला शिरा काढून घेऊ। त्याच्यावर काजू बदाम टाकून सजवून घेऊया। तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा आहे आपला साजूक तुपातील गरमागरम शिरा।